हाय फ्रेंड, कशा आहात? स्वागत आहे माझ्या चॅनलवर। बघा, आज एक छान असं स्वीट खाण्यासाठी मी तुमच्यासाठी आणलेली आहे रेसिपी आणि खूप छान होते ही। आणि कोणाकोणाला आवडते मला नक्की सांगा। मला असं वाटतं की 90% महिलांना किंवा लहान मुलांना हे आवडत असणार। नारळ होतं घरात शिल्लक, त्यामुळे त्याचं छान असं खोबर काढून घेतलं। बघा, मी एक अख्खं नारळ घेतलं आणि ते खिसून घेतले। मी असं व्यवस्थित खिसून घ्यायचं आहे। मिक्सरला लावलं तर काय होतं, त्याचं दूध निघतं आणि खूपच बारीक होतं ते। बघा, हे असं लांब लांब आपल्या पाती निघल्या पाहिजेत। असं ह्या प्रकारे सगळं आता मी खिसून घेणार आहे। बघा, हे बघा आता आपलं खिसून घेऊन झालेलं आहे। छान असं मस्त एक अख्खं नारळ खिसून घेतलेलं आहे। आणि बघा, पावशरला थोडं जास्त, अर्धा किलोला कमी असं साखर घ्यायचं। तुम्ही इथं साखर तुमच्या चवीनुसार जास्त कमी करू शकता। आता इकडं मी अर्धा लिटरचं दुधाचं पॅकेट घेतलंय। बघा, आता हे आपल्याला दूध ह्यामध्ये पातेल्यामध्ये घालून घ्यायचं आहे। खूप छान लागतात हे बर्फी, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा। आता हे सगळं दूध ह्यामध्ये घातल्यानंतर आपल्याला बाकीचं जे जिन्नस आहे, खोबर, आता हे खोबर ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित। बघा, आणि त्याच सोबत आपल्याला साखर सुद्धा घालायचं आहे। साखर तुम्ही इथं जास्त कमी करू शकता, जास्त घालायचं नाही आहे। जास्त झालं तर खूप चिवट होतात आणि लवकर निघत नाही ते, आणि खायला पण दातामध्ये येतं आणि खुसखुशीत लागणार नाहीत। हे बघा, आता असंच गॅसवर न ठेवता हे सगळं मिश्रण आधी एकजीव करून घ्यायचं आहे। एक 2 ते 3 मिनिटं किंवा 5 मिनिटं फिरवून सगळं असं एकत्र करून घ्यायचं आहे, जेणेकरून दूध, साखर आणि खोबर एकजीव झालं पाहिजे। हे बघा, आता माझं सगळं एकजीव करून झालेलं आहे। थोडक्यात दाखवले मी तुम्हाला। आता गॅसवर ठेवलाय मी। गॅसचा फ्लेम इथं आपल्याला मीडियम ठेवायचा आहे आणि 3 ते 4 आपले वेलदोडे घालायचे आहेत इथं। साल्यासोबत घातलं तरीही चालतं किंवा नुसतंच आपल्याला त्यामधले वेलदोडं घातलं तर चालतं। आता इथं मी 2 ते 3 चमचे तूप घालते। तुपानं काय होतं, खुसखुशीतपणा येतो आणि छान टिकतं। 15 दिवस ही बर्फी टिकते। तुम्ही नक्की ट्राय करून बघता आणि अजिबात खराब होणार नाही। फ्रीजच्या बाहेर ठेवलात तरी सुद्धा खराब होणार नाही आणि फ्रीजमध्ये ठेवलात तर खायला खूप टेस्ट येते त्याला, फ्रीजमध्ये ठेवून खाल्लं तर। हे बघा, असं फ्लेम मी आता हाय केलेला, त्यामुळे हे असं वर येतं। एक थोडा वेळ आपल्याला 10 ते 15 मिनिटं आपल्याला हाय फ्लेमवर ठेवून असं कंटिन्यू हलवायला लागणार आहे। ही प्रोसेस खूप वेळ लागते, पण खायला छान लागते ही बर्फी। जवळजवळ मला हे पावणा तास लागला करायला। जास्तही हाय ठेवायचं नाही आणि जास्तही लो ठेवायचं नाही आहे, नाहीतर व्यवस्थित होणार नाही। हे बघा, आता बबल्स यायला चालू झाले आणि असं दूध त्यामध्ये फुटल्यासारखं झालेलं आहे। पण इथं घाबरायचं नाही आहे, आपलं काहीच बिघडलेलं नाही आहे बर्फी। हे असं होतंच शेवटी। बघा, हे मी कंटिन्यू हलवत राहिली, त्यामुळं हे लागलेलं नाही आहे खाली पातेल्याला। हे बघा, बबल्स कमी होत आहेत आणि भांड्यापासून ते अलगद बाजूला होत आहे। बर्फीचं सारण भांड्याला अजिबात चिटकत नाही आहे, हे लक्षात घ्यायचं। हे असं कंटिन्यू आपल्याला हलवत राहावंच लागतं, गॅसजवळ सोडलं ना करपायला लागतं। हे बघा, छान असं खरपूस रंग यायला लागला। जरी तुम्ही 2 मिनिटं सोडलात तरी असं लागतं, जरी तुमचं गॅसचा फ्लेम लो असला तरी। त्यामुळे कंटिन्यू ह्याला हलवायलाच लागतं। हे बघा, आपलं आता झालेलं आहे तयार। आता मी छान ताटाला तूप किंवा तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावून घेऊ शकता। आणि जर कोण चॅनलला नवीन असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। अशा छान रेसिपी मी तुमच्यासाठी आणत जाईन। स्वीट्स म्हणा किंवा डब्यासाठी भाजी किंवा घरातलं आपलं नाश्त्याचा पदार्थ काही असो, मी तुमच्यासाठी आणत जाईन छान असं। हे बघा, आता मी सगळं सारण ह्यामध्ये ओतून घेतले। भांडं गरम होतं आणि तेही गरम आहे। हे जर हाताला चिटकलं तर खूप जास्त त्रास होतो, त्यामुळं मी पहिला ताटामध्ये काढून घेतलं व्यवस्थित। आता हे बघा, व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे आपल्याला। एकसारखं पसरून घेतलेलं आहे आता मी। बघा, आता हे आपल्याला 10 ते 15 मिनिटासाठी असं सेट व्हायला ठेवून द्यायचं। बघा, गार झालेलं आहे माझं आता हे बऱ्यापैकी पूर्ण आता गार झालेलं आहे। हे सुरीच्या साह्यानं असं खाप पाडून घ्यायचे। थोडंसं कोमट असतं, त्याचवेळी जर तुम्ही असं सुरीनं खाप पाडलात तर पूर्णपणे गार झाल्यानंतर आपल्याला बर्फी काढायला काहीच अडचण जात नाही। आता हे सगळं मी तुम्हाला असं खाच मारून काढून दाखवणार आहे। बघा, हे बघा, मी थोडे तुम्हाला काढून दाखवलेत, किती छान तयार झालेले आहेत। बघा, कुठेही तुटलेलं नाही, मोडलेलं नाही आणि चवीला खूप छान होते आणि चिवट सुद्धा झालेली नाहीये।
बर्फी बघू शकता तुम्ही. हे बघा किती छान मस्त झालेत. अर्धा लिटर दुधामध्ये एवढे बर्फी होतात. तुम्ही हे लहान किंवा मोठ्या साईजमध्ये कट करू शकता. आणि कशी वाटली स्वीट हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा प्लीज. बघा किती छान झाली. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांना थँक्यू.